मित्रांनो, आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालक, चिमण्याचे मालक, ज्या चिमण्यानं कमी कालावधीत महाराष्ट्रभर नाव केलं आणि बैलगाडी क्षेत्राच्या या प्रवासात अजून एक स्टार झाला. इतिहासात नोंद झाली की चिमण्यासारखा बैल होता आणि त्या बैलानं अशाशी रेकॉर्ड केली आणि त्या बैलामुळं आज ह्या मालकांचं नाव गावागावात पोचलं. शेट, तरी नवीन पिढीला परिचय सांगा. मी अमित बाडळे, राहायला वाघोलीमध्ये, पुण्यामध्ये. शेट, आता मुलाखत पहिल्यांदाच मित्रांनो आपण घेतोय. माझी आणि त्यांची गाठ पडली नव्हती आजपर्यंत. सुरुवातीपासून काय व्यवसाय नक्की काय होता आणि ह्यात पडायचं काय कारण? नाही, आपले 15 वर्ष झालं बैल पळतात ते मैदान क्षेत्रामध्ये. आपला पहिला बैल बेहून गेला हिंदकेसरी बावऱ्या. नंतर ना आता शंभू आहे आपल्याकडे, 1 BHK फ्लॅटचा मानकरी. नंतर चिमण्याला घेतला आपण, मग ती घरचीच गाडी कासेगावला हिंदकेसरी मैदानाची मानकरी झाली होती. हे काय आजचा नाद नाही, आपला जुना नाद आहे, पारंपरिक नाद आहे आपला. म्हणजे मित्रांनो, जो जुना बावऱ्या पळायचा, ज्या बावऱ्याचं नाव अखंड महाराष्ट्रभर झालेलं, कळंबीकरांचं आणि या शेडजींचं नाव यायचं, तो हिंदकेसरी बावऱ्या, तिथपासून प्रवास चालू आहे. हो, तिथपासून आजपर्यंत चालू आहे आपला प्रवास आणि चांगलं नाव केलेलं आहे आजपर्यंत आपल्या बैलांनी. आता त्या काळात पण तुम्ही बैलगाडा मालक होता, आत्ता पण आहेत, आत्ता कलियुग चालू आहे आणि त्या काळात जरा वेगळं बैलगाडी क्षेत्र होतं. बऱ्याच जुन्या लोकांच्या कुठं ऐकण्यात येते की ते बैलगाडी क्षेत्र होतं, तुमचा बावऱ्या झाला. त्या काळात काय असायचं? त्या काळात मी एवढं काय पाहत नव्हतो. त्या काळात आपला अधिक पैलवान आहे, भाऊ आहे आपला, तो सगळं पाहायचा नियोजन. मी अलीकडे येत्या 4-5 वर्षात म्हणजे जास्त या क्षेत्रामध्ये वळालो. बाकी पण एवढं तर लोकांच्या म्हणण्यातून येतंय की जुन्या काळातली बैलगाडी शर्यत खूप चांगली होती. आत्ताची शर्यत ह्याच्यात खूप म्हणजे मोठा डिफरन्स झालेला आहे. असं आहे. आता तुम्ही पण जवान आहात आणि आत्ताची जवान पिढी भरपूर ह्या क्षेत्राकडे वळली आहे. प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे किंवा तुम्ही पण रोखठोक बोलता, तुम्ही डायरेक्ट बोलता रोखठोक की काय नाही बाबा, वायदी घेतो का तर घेतो, या गोष्टी होत्या त्या सगळ्या. आजकाल कोणी एवढं बोलत नाही, पण तुम्ही स्पष्टपणे खुलून बोलता सगळं. हो, नाही, घेतो तर घेतलंच म्हणलं पाहिजे. खोटं बोलून काय करणार आहे? खोटं बोलून जगाला फसवायचं नाही आपल्याला. जे काय आहे ते घेतो तर घेतो. आणि कसं आहे, असं काय नाही की प्रत्येकाकडून वायदेच घेऊन बैल पळवायची गरज आहे आपल्याला किंवा काय. वायदे हा विषय आता त्यावेळेस जो झाला होता, ज्यावेळेस माझी मुलाखत घेतली होती, जो झाला होता तो मी मुलाखतीत बोललो होतो. आता आज माझा बैल पळायला आलेला आहे. समाजसेवक आपले संतोष शेठ तोडकर आहेत, तुम्ही त्यांना हे विचारू शकता. आज पूर्ण पावतीला बी पैसे आम्ही दोघांनी 1000 रुपये भरून येतात पळायला आलेले. अशी ज्या त्याच्या भाड्यावरती आलेलो आहे, म्हणजे ज्या त्याची गाडी आणलेली आहे. आता चिमण्याची गाडी चिमण्या आलेला आहे भरून, त्यांच्या गाडीत तो बैल आलेला आहे. आता इथं मला वायदे घ्यायचे असते तर मी भरपूर वायदे घेऊ शकलो असतो, पण असं काय नाही की प्रत्येक वेळेस वायदेच घेऊन पळायला पाहिजे. आता आत्ताचे नवीन पिढीतले जे बैलगाडा मालक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की रोखठोक बोलणं पण चुकीचं आहे आत्ताच्या घडीला. रोकटोक कसं आहे, जो खरा आहे त्याला रोकटोक बोलायची काय लाज वाटण्याची गरज आहे. जर काही खोटं नाटं असेल किंवा काही मनात कपट असेल, त्या माणसाला खोटं बोलायची गरज असेल. तशी मला काही गरज वाटत नाही की मी खोटं बोललं पाहिजे किंवा पब्लिसिटी जमवली पाहिजे, अशातलं काही नाही. मी आहे तो परखड माणूस आहे, असा मागं पुढं बोलत नाही. फक्त स्वतः खरं असलं पाहिजे, असा विषय. काय सध्या काय व्यवसाय करता का नुसता बैलगाडा मालकच? नाही, बैलगाडा मालक व्यवसाय सोडून हे करायचे, घर बुडवायचे धंदे होतील सगळे. आपला कंस्ट्रक्शन, जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे, पुण्यामध्ये आपला व्यवसाय तो. मित्रांनो बघा, चिमण्या सगळ्यांना दिसतोय धावताना किंवा त्यांचा शंभू असेल किंवा जुना बावऱ्या झाला, पण या गोष्टी अशा घडत नाहीत. त्यासाठी पैसा कमावा लागतो, बॅकग्राऊंड करायला लागतं, करिअर घडवायला लागतं. त्यानंतर जसं शेडजींचं नाव झालंय तसं महाराष्ट्रात नावच असतं. आता बऱ्याच जणांना काय वाटत असतं, आता तुम्ही मैदानात दिसता की फक्त बैलगाडा मालक, पण ह्याच्या मागं भरपूर कष्ट आणि भरपूर स्ट्रगल आहे. नाही, स्ट्रगल ह्याच्यात सगळ्यात मोठे म्हणजे डेअरिंगचा विषय. आणि त्याच्या माग आता आपले नवाबबाई झाले, नवाबबाईंकडून आपण चिमण्या घेतला, पण असं घेतलं म्हणजे विषयच नाही.
ते म्हणजे एकदम घरच्यागत रिलेशन आहेत. त्याच्या माग आपण नुसते पैसे टाकू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो, पण त्याला जो ठेवायचा आहे सोन्यासारखा, हे फक्त ज्याला माहिती आहे तोच ठेवू शकतो. याच्यात फक्त पैसे टाकून काही गोष्टी होऊ शकत नाही. त्याच्यासाठी सगळं टिकवावं लागतं, माणूस टिकवावं लागतो माग. आणि तेवढं ते म्हणजे मी घेतला असं नाहीच आहे चिमण्या. नाही, स्वतः नाव बाईंकडे आहे तो, आणि स्वतः ते मालक असल्यागत आहे. असं काही नाही घेतला दिला घेतला, प्रत्येक जण मालक म्हणून मी हे केलेलं आहे. त्याची सांभाळणी व्यवस्थित नाही झाली, नुसतं मालक होऊन काय करता. आपल्याला शेण काढायचं माहिती नाही बैलाचं, आणि मालक म्हणून मिरवायचं नसतं. या गोष्टीला अर्थ नाही. जो त्याच्या मागे खरं कष्ट करतो त्याचं नाव एक नाही 1000 वेळा घेतलंच पाहिजे आपण. मित्रांनो, खरं आहे, मी कायम मुलाखतीतनी बोलत असतो की जो सांभाळ करतो तो महत्वाचा असतो. कारण सांभाळ जर चांगला होत असेल तर चांगल्या रीतीनं बैल पळत असतो, मैदानी मारत असतो, हिंद केसरीचा मान मिळत असतो. आता स्पष्ट बोलल्यानं काय बैलगाडी क्षेत्रात तिकडे तिकडे होतंय का? म्हणजे बाबा ह्या गोष्टी झाल्या, स्पष्ट बोललो म्हणून जर गप्प बसलो असतो किंवा जर मनात ठेवला असतं या झाल्या नसत्या. नाही नाही, मला म्हणजे काही फरक पडत नाही. मी स्पष्ट बोलतो, मला जे ते बोलतो, मला जे बोलायचं ते स्पष्ट बोलून टाकतो मी. कारण खरं बोललेलं कोणाला पटत नाही आत्ताच्या दुनियेत. खोटं बोललं की लगेच लोकांना पटून जातं. त्याच्यामुळे मी माझ्या मनात असेल ते उघड उघड बोलून मोकळं होतो. कोणाला माझ्या बोलण्याने काय वाटेल याचा मला काही शून्य फरक पडत नाही. माझा सरळ साधा आणि स्पष्टपणाचा स्वभाव आहे. आता कमी कालावधीत आजच्या घडीला ना चर्चेत नाव कायम ठेवलं तुमचं, चिमण्यानं असेल किंवा शंभूनं तर आधी ठेवलं, पण चिमण्या हे नाव घराघरात पोचले. चिमण्या जेव्हापासून आलेला आहे तेव्हापासून आपल्याला लक्ष्मी लाभलेली आहे. त्याने कधी नाराज नाही केलेलं. म्हणजे बैल पळत होते सगळे आपली, पण चिमण्या जेव्हापासून आलेला आहे. आता एक सिंपल गोष्ट सांगतो, जेजुरीत मी नुसतं आपला चहा प्यायला उभा होतो, म्हणजे माझे दाजी आणि आम्ही होतो, तर 4-5 पोरं एकदम अशी पळत आली जवळ माझ्या. मग अंगावर पळत आल्यानंतर थोडस माणसाला वाटतं की का आलेत बाबा. मग तिथं आल्यानंतर न बोलले चिमण्याचे मालक ना तुम्ही? म्हणलो हो. आणि तिथं त्यांनी सेल्फी वगैरे घेतल्या 2-4. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण पैशाने कमवू शकत नाही ना. या गोष्टी किती बी पैसे टाका तुम्ही, पण ते चिमण्याने आपल्याला मिळवून दिलेले. आज महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आपल्याला, जी मला किती पैसे टाकून कोणत्याही क्षेत्रात मिळाली नसती. आज मला अभिमान आहे, माझं त्याच्यावर मालक म्हणून नाव लागलेलं आहे. मित्रांनो, खरं आहे, पैसा हा सगळ्यांच्याकडेच असतो. सगळेच पैसा कमवायसाठी आठवणात प्रयत्न करत असतं, पण नाव हे महत्वाचं आहे की माणूस जीवनात आल्याने काय केलं. नुसता पैसा नाही पण नाव पण केलं. आता क्रेज भरपूर आहे, सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला, क्रिकेटपेक्षा जास्त ट्रेंडिंगला बैलगाडा क्षेत्र आहे. बरोबर. आणि आत्ताची पिढी भरपूर पडा, त्या आत्ता जवान पिढीला काय सांगचाल तुम्ही? जवानात काय संदेश देत चला? पहिलं म्हणजे आहे ना, आता कसं आहे, जवान पिढीने पहिलं आपलं स्वतःच्या घरचं सगळं बॅकग्राऊंड पाहूनच अनाथ केला पाहिजे. पहिला उद्योगधंदा पाहिला पाहिजे. सगळं स्टेबल केल्यानंतर न केलं तर ठीक आहे, पण सगळं मोकळं सोडून जर करत असाल तर फक्त बरबादीकडे जासाल तुम्ही. बरबादीशिवाय तुमच्या हाताला काही लागणार नाही. क्षेत्र करा, क्षेत्र चांगलं आहे, नाच चांगला आहे, पण त्याला काहीतरी मागं सपोर्टिंग असलं पाहिजे. कुठला तरी चांगला व्यवसाय, या त्या गोष्टी असल्या पाहिजे तुमच्याकडे. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही कॅपेबल असाल या सगळ्या गोष्टींनी, परिवार तुम्ही तुमचा पहिला सुखाचा ठेवू शकाल, त्याच्यानंतर या नादाकडे वळा. तसं म्हणजे काय म्हणतो आपण, कर्ज काढून किंवा उसने पैसे घेऊन नाद करणे ही गोष्ट चुकीची. आता पुशेगावचं मैदान, मित्रांनो, पुशेगावच्या मैदानात आपली ही बॅट चालू आहे. आज गट काढलाय चिमण्यानं. काय अपेक्षा काय ठेवून आलाय की आज ह्या अपेक्षा त्यानं पूर्ण केली पाहिजे? त्याच्याकडनं अपेक्षा काही नाहीत अशा. एक लक्षात ठेवा, ज्यांना आपलं सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद मिळणार आहे, तो ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल. तो त्याच्या पळाच्या जोरावरती जे करायचं तो करून दाखवणार आहे. यश अपयश या दोन्ही गोष्टी आहेत बैलगाडी क्षेत्रात. यश बी आपल्याला हजम झालं पाहिजे आणि पराभव बी हजम झाला पाहिजे. या वृत्तीची लोक आहेत आपण. असं काय नाही की त्यांनी पळालंच पाहिजे, सेमी पास केला पाहिजे, 1 नंबर केला पाहिजे, अशातल्या कोणत्याही अपेक्षा त्याच्याकडून आपल्याला राहिलेल्या नाही.
आपल्याला महाराष्ट्रात एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण करून दिलेली आहे. हेच माझ्यासाठी खूप मोठे. आता एक प्रेक्षकांची इच्छा आहे, बऱ्याच दिवस झाले प्रेक्षकांची इच्छा आहे की ही महाराष्ट्राची 2 लाडकी बैल एकत्र आली आहेत. आता नाव घ्यायची गरज नाही, तुम्हाला पण माहित आहे. कधी येतील, कधी प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करताय? आता हे 16चं मैदान झालं, आजचं पुशेगावचं ओपनचं मैदान जे येणार असेल पुढचं, तिथं गाडी पळणार आहे. ती 100% पळेल ती गाडी. आता थोडे नियोजनांमुळे झालं मागं पुढं, हे आदत दुसरा वगैरे मैदान पडल्यात, त्याच्यामुळे आम्हाला गाडीमध्ये आणता आले नाही. पण आता येणाऱ्या मैदानात गाडी नक्की पळेल ती. आणि मला ट्रोल करून काही होणार नाही. काही गोष्टी दोघांच्या बियाणे होत सहमतीने व्हावे लागतात. मी दरवेळेस बोलतो गाडी पळेल पळेल पळेल, पण योग्य येणं बी गरजेचं असतं. ट्रोल करून या त्या गोष्टी करून उपयोग होत नाही. कारण आमच्या वैयक्तिक संतोष मामा असतील, मी असेल, आमचे घरातले नातेसंबंध आहेत. म्हणजे असं नाही की बकासूर त्यांचा आहे किंवा चिमण्या माझा आहे. माझ्या बाचीच्या तिकडनं नातं आहे आमचं घरातलं. म्हणजे बैल या गोष्टी आमच्यासाठी म्हणजे एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. ती गाडी कधी अर्ध्या रात्री पळेल ती. असं काही नाही की मला इगो आलाय किंवा संतोष मामाला इगो आहे, अशातला कुठलाही भाग नाही. हे घरातले विषय आहेत, घरातल्यागतच गाडी पळेल ती. मित्रांनो, खरं आहे, प्रेक्षकाच्या मनातला संभ्रम असतो. बैलगाडा मालक मी कायम बोलतो की भावाभावागत राहतात. बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांचे संबंध चांगले असतात. फक्त प्रेक्षकांच्या मनातल्या ज्या संभ्रम असतात ते गाडी पाहिल्यानंतर दूर होतील. आणि जसं शेठजींनी सांगितलं, ती सगळ्यांची इच्छा ते 100% पूर्ण करणार आहेत.